तर नमस्कार. आज आपण बघणार आहोत की रोजमेरी ही कोणत्या कुंडीत लावावी आणि कशा पद्धतीने लावावी, याचे फायदे काय, सगळं कटिंग कशी लावायची याची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर पाहू शकता, हीच की कुंडी का निवडावी, ह्या कुंडीमध्येच का लावावं. तर ही कुंडी याच्यासाठी लावावी की कुठेही अडकवता येईल, ती कुठेही ॲडजस्टमेंट करता येते, कुठेही घेऊन जाता येते, त्याच्यासाठी ही कुंडीचा वापर करायचा. तर याचे भरपूर सारे फायदे आहे, ते फायदे पण आज आपण जाणून घेणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता की आपण ही पानांचा वापर, ह्या रोजमेरीच्या पानांचा वापर जर केला केसांसाठी तर चांगला फायदा मिळू शकतो. या सुकलेली पानं असतात ती भिजत ठेवायची, त्याचं पाणी केसांना लावायचं. केसांसाठी भरपूर असा फायदा याचा होतो रोजमेरीच्या पानांचा. त्यांचे केस गळणे कमी होते, ते मजबूत व्हायला मदत होते, दुसरे केस नवीन यायला मदत होते, आरोग्य सुधारते, आजार निर्माण होत नाहीत, याची कार्यक्षमता देखील वाढते, मुलांची कार्यक्षमता वाढते, बुद्धिमत्ता वाढते याच्या वासामुळं. म्हणून हा प्लॅन्ट तुम्ही जरूर लावा. या प्लॅन्टचा वापर करू शकता की ह्या कुंडीमध्ये लावल्यानंतर तुम्ही कुठेही नेऊन ठेवू शकता, कुठेही ॲडजस्ट करू शकता, कुठेही अडकवू शकता. ह्याच्यासाठी ही कुंडीचा वापर करायचा आहे. पाहू शकता, ही कुंडी आपल्याला वापरायची आहे, याच्यामध्ये हे झाड लावायचं आहे. तर याचे भरपूर सारे पोटाच्या समस्या असतील तर त्या पोटाच्या समस्यासुद्धा दूर होण्यासाठी मदत होते. याचे भरपूर सारे असे फायदे आहेत. रोगांपासून वाचवण्याचं काम हे करतं हा प्लॅन्ट जर तुमच्या घरी नक्कीच असला पाहिजे असा हा प्लॅन्ट आहे. मी नर्सरीतून आणला होता. तर याची कटिंग कशी लावायची, हा प्लॅन्ट कसा लावायचा, याची सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. तर पाहू शकता की ही कुंडी मला 50 रुपयाला मिळाली होती. मोठी कुंडी कशी निवडायची की भरगच असा पूर्ण घनदाट असलेलाच प्लॅन्ट घेऊन यायचा आहे. हा मी 50 रुपयाला घेऊन आले होते. तर मला 50 रुपयाला हा प्लॅन्ट मिळाला होता. याची पानं बघू शकता खाली पडले, ते सुकलेले आहेत. त्या पानांचा वापर अत्यंत उपयुक्त असा होऊ शकतो. पोटाच्या समस्या अशा की ती आपण चहा बनवून, या पानांचा चहा बनवून जरी पिला तरी पचनशक्ती वाढते आणि जे काही पोटाच्या समस्या असतील त्या दूर करण्याचं काम हा रोजमेरीचा प्लॅन्ट करतो. हा प्लॅन्ट तुमच्या घरी नक्कीच हवा, असायलाच पाहिजे असा हा प्लॅन्ट आहे. तुम्ही बघू शकता की हा प्लॅन्ट कसा असा घनदाट आणि हिरवागार असा प्लॅन्ट आहे. याचे भरपूर सारे फायदे आहेत. तर नर्सरीमध्ये असे प्लॅन्ट का होतात, मोठे का होतात, याचं कारण आहे की या प्लॅन्टमध्ये तुम्ही बघू शकता की लाल मातीचा वापर केलेला आहे. बघू शकता, लाल मातीचा वापर केल्यामुळं झाडं कोणतीही असो, त्याला खत असो किंवा नसो, पण झाडांची वाढही व्यवस्थितच होते, चांगली होते, हिरवीगार झाडं व्हायला मदत होते. लाल मातीचा वापर त्यांनी केलेला आहे बघा. लाल मातीच्या वापरामुळे झाडं एकदम भरगच्च आणि चांगली राहतात, मोठी पण व्हायला मदत होतात. होऊ शकता की किती मोठा असा झालेला आहे हा प्लॅन्ट. बघा किती लाल मातीचा वापर करून त्यांनी हा प्लॅन्ट नर्सरीवाल्यांनी लावलेला आहे. तर आपण हे काढून घेतलेलं आहे. आता त्या कुंडीमध्ये आपल्याला घालून लावून घ्यायचं आहे. ही कुंडीच का निवडायची, तर कुठेही अडकवून आपण ठेवू शकतो. जिथं आपल्याला मन वाटेल तिथं आपण त्याचा वापर करू शकतो. हे लाल माती आहे, तशीच ही लाल मातीचा वापर केलेला आहे. पाहू शकता, याचे भरपूर सारे असे फायदे आहेत. त्याच्यामुळं हा प्लॅन्ट तुम्ही नक्कीच लावा, नक्कीच घरी लावलाच पाहिजे असा हा प्लॅन्ट आहे. डासांपासून बी संरक्षण असं होतं. डास जर कमी
जास्त होत असतील तर त्याच्या वासाने डास येत नाहीत. बघू शकता आता हे आपल्याला हा प्लांट ह्या कुंडीमध्ये लावून घ्यायचा आहे. साठी मोठा माती असल्यामुळं त्याची माती आपण थोडी काढून घेणार आहोत. मातीचा आपण थोडा अंतर कमी करणार आहोत, जेणेकरून त्या कुंडीमध्ये बसू शकेल. बघा की हे असं काढून घ्यायचं आहे. यांच्या मुळाला काय करायचं नाही, पण माती पूर्ण खालची थोडी काढून घेतल्यामुळं त्या कुंडीमध्ये राहू शकते. असा हा प्लांट आहे. तर काढून घेतले आपण ही, आणि याच्यामध्ये तर हा लावून घेणार आहोत. असा लावून घ्यायचा आहे आपल्याला. तर अजून विनंती करते की तुम्ही नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील, नवनवीन माहिती मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला सर्व याची माहिती, प्रत्येक व्हिडिओची माहिती मिळून जाईल. तर आपण असं हे पूर्ण असं लावून घेणार आहोत. भरपूर सारे असे फायदे आहेत. फायदेमंद असा हा प्लांट आहे, रोजमेरीचा प्लांट. ते असं लावायचं आहे. नंतर त्याला खत घालायचं आहे थोडंसं. आतमध्ये थोडं खत घातल्यामुळं त्याची अजून वाढ चांगली होती. ही गांडूळ खत आणि शेणखत आहे, मिक्स केलेलं आहे. आपण थोडी माती कमी करून त्याला घालणार आहोत, की जेणेकरून तो प्लॅन व्यवस्थित बसू शकेल. अशा प्रकारे आपण हा प्लॅन लावलेला आहे या कुंडीमध्ये. हा प्लॅन असा काय होतो की जिथं पाहिजे तिथे आपण घेऊन जाऊ शकतो, कुठेही अडकवू शकतो, कुठेही लावू शकतो, कुठेही ठेवू शकतो. असं याच्यामुळं आपण हा प्लॅन याच्यामध्ये लावलेला आहे. आणि जर गॅलरीमध्ये एकदम आकर्षित करायचं असेल तर असेल प्लॅन लावायलाच हवे, जेणेकरून अडकून ठेवता येईल. ती गॅलरी एकदम आकर्षित आणि चांगल्या प्रकारे वाटू शकते. पाहू शकता आपण असं हे लावून घेतलेलं आहे. ह्याच्यानंतर आपण कटिंग कशी घ्यायची, कटिंग कशी लावायची हेही बघणार आहोत. तर कटिंग लावायची ही आपल्याला कटिंग घ्यायची, कट करून, आणि कट करून ती कटिंग लावायची दुसऱ्या कुंडीमध्ये. आपल्याला नवीन एक झाड तयार करायचं असेल किंवा कटिंग कशी लावायची हे जर बघायचं असेल, संपूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. तुमच्या फायद्याचंच होईल. सर्व काही याच्यामध्ये माहिती मिळेल, फायदे मिळतील. कुठे लावायचा, कसा लावायचा, काय करायचं, कटिंग कशी लावायची, खालची जी पानं असतात ती काढून टाकायची. पूर्ण पानं काढून टाकल्यानंतर ती आपल्याला कुंडीमध्ये लावायची आहेत. तर बघू शकता ही अशी पानं सगळी काढून घेतलेली आहेत. ती काढून घेऊन आपण ती लावणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, स्किप करू नका. सगळी माहिती दिलेली आहे ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पानं खालची काढून घेतली आहेत. आणि काढून घेतलेली पानं आपण आता ही कटिंग लावायची आहे. तर हे आता दुसरी कुंडी घेतलेली आहे, त्या कुंडीमध्ये आपल्याला ही कटिंग लावायची. तर ॲलोवेरा जेल असतं आपल्याकडं. ॲलोवेरा जेल भरपूर प्रमाणात आहे. कसं झाड घ्यायचं सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या, तुमच्या फायद्याचेच होतील. फायद्याचे जे काही मिळतील घरच्या घरी असतील ते सगळी काही माहिती दिलेली आहे, प्रत्येक व्हिडिओवाला आहे. जर तुमचे काही अजून प्रश्न असतील तर कमेंट करा. कमेंट केल्यानंतर मला समजेल की तुमचे प्रश्न काय आहे, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेन. नवीन माहिती मिळेल तुम्हाला. ती कटिंगमध्ये आपण हे सगळं ॲलोवेरा जेल घालून घेतलेलं आहे. आणि ही कटिंग आता ह्या कुंडीमध्ये लावायची. ते पानं काढून घेतले आहेत, पाहू शकता. अशा रीतीने आपण ही, आणि अजून थोडी माती घालायची आहे त्याच्यामध्ये. ती माती घालून मग कटिंग लावायची. ही अशी शेणखतसुद्धा आपल्याला टाकायचं आहे. हे अशा रीतीने आपण हे केलेलं आहे. तर पाहू शकता हिरवागार असा प्लांट हा आपल्याला ह्याच्यात लावायचा आहे.
ही कटिंग घेतली, ती कटिंग आता ह्याच्यामध्ये अशा रीतीने आपण लावलेली आहे, ती पाहू शकता. कटिंगपासून फायदे आणि कशा रीतीने कोणती कोंडी निवडायची हे सगळ्याची माहिती दिलेली आहे. स्किप करायच्या आधी सगळी माहिती जाणून घ्या आणि पाहू शकता अशा रीतीने ही सगळं पूर्ण लावून घेतलं आहे. नंतर त्याला पाणी घालायचं आहे, पाणी घालून घ्यायचं आणि कुठेही अडकून ठेवू शकतो, आपण अडकून टाकू शकतो. ही कटिंग अशा रीतीने लावून झालेले आहे आपली. तर बघू शकता की अशा रीतीने झालेले आहे कटिंग. आता हे आपण अडकून ठेवायची कशी ते बघणार आहोत. की आता मी ही गॅलरी, तर गॅलरीमध्ये अशी अडकून ठेवलेली आहे. हे पाहू शकता अशी अडकून ठेवलेली आहे. अशी आकर्षित दिसते, छान दिसते. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी कमेंट करा. जे काही प्रश्न असतील ते कमेंट करून सांगा, तर आम्हाला कळतील. तर अशा रीतीने अडकल्यानंतर ती एकदम छान आणि व्यवस्थितरित्या दिसते. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.